न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। कापूरवाडी हादरलं, आदिवासी कुटुंबावर प्राणघातक हल्ला, जखमींच्या न्यायासाठी मोर्चा, एकलव्य आघाडीचा एल्गार। अहिल्यानगर तालुक्यातील कापूरवाडी येथे भिल्ल आदिवासी कुटुंबावर गावातील काही व्यक्तींनी लोखंडी रॉड व लाकडी दांड्यांनी हल्ला केला। या घटनेत 6 जण गंभीर जखमी झाले असून अनिता जाधव यांची प्रकृती चिंताजनक आहे। सर्व जखमी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत। या प्रकरणी संबंधित अनिल भगत तसेच त्यांच्या साथीदारांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। आरोपींचा मागील गुन्हेगारी इतिहास असून गावातील बेकायदेशीर मुरुम व खडी व्यवसायाशी त्यांचा संबंध असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे। या प्रकरणात तात्काळ कारवाई व्हावी या प्रमुख मागण्यांसाठी एकलव्य आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। आज 12 तारखेला वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाला सगळे जे काही राज्य कमिटीचे असतील, चव्हाण सर असतील, अरुण आबा असतील आणि जिल्हा टीम हे सगळे उपस्थित होते। या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही निवेदन घेऊन गेलो, पोलिसांनी आम्हाला सकारात्मक सगळी कारवाई केलेली आहे। त्यांनी जे काही गुन्हे दाखल केले होते, आमची जी काही मागणीप्रमाणे होते सगळं त्यांनी केलेलं आहे। फक्त अपेक्षा एकच आहे का आरोपी जे काही 6 आहेत ते अद्यापर्यंत अटक झालेलं नाही। फक्त 2 आरोपी या ठिकाणी दवाखान्यात ॲडमिट होऊन करण्याचं नाटक केलं होतं आणि ते नाटक याच्यासाठी होतं की ह्या लोकांवर क्रॉस कंप्लीट म्हणून काहीतरी दाखल करायचं, परंतु ते पोलिसांच्या लक्षात आल्यामुळं ते पोलिसांनी त्यांचं ऐकलं नाही। उलट मग त्यांनाच तिथं दवाखान्यात 2 गार्ड लावले आणि त्यांना अटक केलेली आहे जवळजवळ। आता पोलिसांनी सांगितलं आम्ही लवकरच ज्या काही आधुनिक यंत्रणा आहे पोलिसांच्या त्याच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचा शोध घेतला जाईल आणि जी आदिवासी वस्ती आहे जी आमची आता त्यांना भीती वाटते तिथं, तर त्या ठिकाणी ते गार्डसुद्धा पोलीस गार्ड त्या ठिकाणी लावणार आहेत। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।